birthday to you. चांगलं जाडून काढ. काही पण म्हणा, म्हणजे मी जे बोलतो ना पब्लिकला आवडतं आहे का नाही. तर चालतं बोलतं उदाहरण आहे माणूस. माणसाला पोरींचे मेसेज यायला लागले. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने फॅन पेज पण ओपन झालेले आहेत. आता प्रगतीच्या मार्गावर आहे आपण. सो हॅलो जी व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक. गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हिनिंग. सीन असा आहे, दिवसभर मजबूत कामं होती माझी, स्वतःची पर्सनल कामं. त्यामुळं ब्लॉग शूट झाला नाही. जस्ट घरी आलो, फ्रेश झालो, ब्रेकफास्ट वगैरे केला. म्हणलं आता कुछ तो करना पडेगा ना. लय नशीब खराब आहे राव, काय सांगू तुम्हाला. तर तुम्ही म्हणताल राव ब्लॉग चालू केला आणि रडायला लागले. हाय ते आहे, निघायचं होतं आत्ता. मम्मीचा बड्डे करून निघायचं होतं उज्जैनला. पण मला असं वाटतंय की बोलावा आला नाही अजून आपला, नाही का. मग आपण 2-3 वेळा प्लॅन केला, 2-3 वेळा कॅन्सल झाला राव प्लॅन. म्हणजे आपली अजून वेळ आली नाही तिकडं जायची. जेव्हा बोलावा येईल 100% नियोजन होईल. स्पेअरचं नियोजन केलं, पण मी लगेच तुमच्या भावाला बसू वाटतंय रे. 2-3 दिवस झालं तुमचा भाऊ बसलाय, ते येड्यागत व्हायला लागलं आहे त्याला. त्यामुळं स्पेअरचं नियोजन केलेलं आहे. फक्त जरा कन्फर्मेशन घेतो लगेच. ही जी बॅग आहे उज्जैनची भरलेली, तीच बॅग तिकडे घेऊन जायची डायरेक्ट. तर सीन असं आहे, दिवसभर जरा बिझी होतं. मग जरा कामं होते आज, 2-3 कामं होते मला. त्यामुळं म्हणलं नको ब्लॉग काढायला. ऑलरेडी लेट झालं नाही का, मी लेट उठलो आणि उशीर चालता जायला, त्यामुळे ब्लॉगच नाही झाला. सो आत्ता ब्लॉग स्टार्ट करूया. काय नियोजन आहे आजचं काय नाही. आमच्या मम्मीचा बड्डे आहे, सो बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे हे ते, माझी फॅमिली वगैरे, कोण कोण काय 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 सगळं ब्लॉगमध्ये दिसेल. त्यामुळे जे जे कंप्लेंट करत होतं की भाऊ तू फॅमिलीला घेत नाही ब्लॉगमध्ये, तुझ्या मित्रांना, तुझ्यासोबत कोण कोण असतात त्यांना घेत नाही, ते सगळे आज ब्लॉगमध्ये दिसतील. सो अजिबात स्किप करू नका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो जातो जरा, एक केकची ऑर्डर द्यायची अजून दिली नाही मी. 6:15 वाजलेलेत, ते देतो. एक छोटं काम करतो, काय होतंय मग स्टेट. ओ भाई साहब, 9 वाजलेले आहेत, 9. आणि एका प्रोग्रामला गेलो आपल्या इथल्या, आणि घरी येऊन परत चेंज केलं आहे आणि केकची ऑर्डर देते. जरा केक घेऊन चिराग शेट नेमकं बाहेर गेलं, त्यांच्याच केक शॉपला जाऊन जरा केक घेऊन येऊ. हे का गुम आहे का बसले अशी डेकोरेशन केले असतं. अरे बापरे, असला खर्च केला का तो. मग आता काय करणार. फुलं कुठली आहेत, कधीची आहेत. 4 दिवसाची पूर्वीची फुलं आहेत. आता मला नाही माहिती हे ताटात बसणार आहे का केक. किती मोठा आहे. आधी कोण सांगायचं. एखादा केक घेऊन येते वरती माप घ्यायला, तसलं नाही. माहिती असेल तर ना. मग काय बिना केकचं तू डेकोरेशन करत होतं. हां मग असेल तेवढंच असेल. मग चांगलं दिसतंय वय, लय साधं वाटतंय ना. बघ बरं, चांगलं दिसतंय, एकच नंबर. छोराव साहब का मजाक थोडी आहे. आशा दिसतंय ना, चांगलं दिसतंय. तिकडच्या तिकडच्या ओके की आपल्याला कसलं पाहिजे रे क्वालिटीतलं. ये सब क्या देखना पड़ रहा है. निवडणुकीला उभं राहून द्या. लक्ष 2024, लक्ष 2000 विजय करा. हॅशटॅग उभं राहिल्यावर येईल तेवढं, काय विषय नाही.
ते काढलं बाजूला. हे बघा आपला भाऊ काय नाही आवाज मग अजून कसं आहे का पाहिजे तो बघू बरं तो फोन 14 Pro किती हा राणे कपडे ते चांगले घालायचे कमीच होते थोडा ते एवढं नको काय कमी कर थांबा फोटो राहून दे कॅरेक्टर झालं Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. हे काढले अरे काढला पण काढलाय काढला कसं दिसेल कसं दिसतोय आम्ही नव्हतं नाही काढलं ना सगळे ब्लॅकवाले झाले अशी पान बोलव जर ह्यात काढ आपल्या नाही लय होतंय ते मग डबल जर ह्यात डबल मफलर सोबत फोटोशूट ब्लॉगर फॅमिली फोटो पाहिजे इकडून एक फोटो काढ इकडून एक फोटो काढ का रे ये की वर हां चांगलं जाडून काढ चांगलं चांगलं काढ जरा ते बघ तिकडं राहिलं बघ तिकडं राहिलं टीन प्रो मॅक्सची पण स्लो झाला अपडेट केल्या माझा स्लो झालाय कॅमेरा चेक करताना स्लो झालाय पण बाकीचा नाही काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे 14 प्रो नाही केला अपडेट अजून पब्लिक मफलर कसा वाटतंय कमेंट करून सांगा छोरा राव साप का माझा थोडी आहे काय रे पुढचं काय कौन सा भी हाथ लाएगा पछताएगा मफलर कसं वाटतंय सांगा भाऊ कमेंट करून बड्डे छोटा आपला स्वीट अँड छोटासा आपला घरगुती जवळची फक्त घरातल्या लोकांसमोर
हॅपी बर्थडे टू यू. एडिट करायला पहिले एक काम कर, एअर ड्रॉप मार ह्या फोनमध्ये सगळे सगळे पाठवतो दादाचे पण हां सगळंच पाठव, डिलीट करतो नंतर. स्टोरेज भरपूर आहे भाऊ यार, स्टोरेज मजबूत आहे. कवर कोणाचं आहे ओळखा, कवर कोणाचं आहे कमेंट करून सांगा, तुम्हाला लगेच अंदाज येईल. इंस्टाग्रामला जर फॉलो करत असेल तर अंदाज येईल कवर कोणाचं आहे. ही स्कीम ज्यांची बारीक नजर आहे ना, बारीक नजर, त्यांना कळलं कवर कोणाचं आहे. सो मंडळी काय सांगू तुम्हाला, काय सांगू जे काय सांगतो भाई, काय पण म्हणा, म्हणजे मी जे बोलतो ना पब्लिकला आवडतं आहे का नाही. तर चालतं बोलतं उदाहरण आहे माणूस, माणसाला पोरींचे मेसेज यायला लागले. भाऊ एक नंबर आहे मला, आणि मला पर्सनली तर येतं ते तुमच्या सगळ्यांचं प्रेमच इतकं आहे. खूप प्रेम दिलं, म्हणजे तुम्ही एवढे कमी वयात आणि एवढे कमी वेळेत, म्हणजे जवळपास 7-8 महिने झाले आपले ब्लॉगिंग स्टार्ट करून नाही का. लाईक फेमस लोकांचं वेगळं पडतं, लाईक त्यांनी काय पण करू, कोणत्या पण क्षेत्रात जाऊ, कोणत्या पण ॲपवर जाऊ, लगेच फॅन फॉलोइंग वाढते. पण एक शून्यातून वरती येणारा माणसाला आहे ना, 3000चं काउंट पण 3 लाखागत वाटतो मला. काय मेहनत पण तेवढी झाली 3000 यायला, त्यामुळं मला असं फील होतं भाऊ 3 लाख आज खरंच 3 लाख झालं होतं. मग काय फिलिंग असेल, ते फिलिंग आपल्याला हे करायचे, काय म्हणतात, अनुभवायचे. सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. आता चाललो आहे जरा, मफलर नको घालायला बाहेर, खाली ठेवू खाली. सगळीकडे राम नाम जप आहे फक्त, राम सिया राम सगळीकडं, जय श्रीराम. तर आपलं एक फॅन पेज ओपन झालेलं आहे वाटतं, मला दाखवत करा. आता मला मेन्शन यायला लागलेलं आहे. फॅन पेज ओपन झालेलं आहे आपल्या चाहत्यांनी, आपलं फॅन पेज ओपन केलेलं आहे. पुणे किंग आहे, जरा गुन्हेगारागत वाटायला लागलं रे. पुणे किंग गडगाव आहे. तुमच्या भावाचे फॅन पेज पण ओपन व्हायला लागलेले आहेत आता, जस्ट बिकॉज ऑफ यू. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने फॅन पेज पण ओपन व्हायला लागलेले आहेत आता. प्रगतीच्या मार्गावर आहे आपण, कष्ट तेवढे आहेत. आणि काय आता शब्दच नाही राहिले. कधी विचार केला नव्हता भाऊ असं फॅन पेज पण ओपन होतायला आपले. वेगळेच फिलिंग येते, चालायचं. सगळं क्रेडिट गोष्ट तुमच्या सगळ्यांना, तुमचं सगळ्यांमुळे झालेलं आहे सत्य सगळं. बाय आता खायला आलेलं आहे, भूक लागली होती मला. घरी केलं तर पण घरचं खाऊ वाटाणा, रेग्युलरच केलं तर. कारण सीन असा होता, एक कार्यक्रम होता आपला, सगळे तिकडंच गेले ते. आपल्याला पण आमंत्रण होतं, पण मी जाऊन आलो, फक्त जेवलो नाही. त्यामुळं आता बाहेर खायची वेळ आली. मग 2-3 ठिकाणचे आमंत्रण दिले, हो खाऊन आला. आम्ही दोघं उपासन होतो. मोहे झाला आमचं, मोहे. मग आम्ही पण हुशार आहे, मोहे नाही होऊन देणार, खाना खाके जाईंगा. कुठं जायचं होतं भाऊ तुला? कुठं जायचं होतं? घरी अजून मॅटर नाही कळलं वाटतं. काय कसं पावले बघा, डेपी रोड बंद झाला असेल ना. बस तसं 11:30 वाजले. सो बॉईज 12:30 वाजले. तुमचा भाऊ घरी आला आणि बसलाय, आणि आता विचार करतो आहे एडिटिंग वगैरे कंप्लीट करून झोपावं मस्त. कारण उद्याचं काही सीन आहे, उद्या पण काम आहे, आज पण काम आहे. रोजच कामं चालू आहेत माझे. मला काय माझं डोकंच चालायला काय, म्हणजे कुठं निघायला आणि प्लॅन कॅन्सल व्हायला का कुठं विघ्न यायला, काय ना काय तर चालूच आहे. पब्लिकला वाटतं आहे मी मुद्दामून फिरत नाही आहे, पण माझं मलाच माहिती नक्की काय चालू आहे. ते अवघड काम चालू आहे. जे आहे ते बरं आहे, आता करायला लागते शेवट. बघू आता, झालेलं आहे. परत नियोजन कसं करते तुम्हाला सांगेलच मी. बड्डे आपला लिमिटेड, फक्त घराच्यांसोबतचाच ब्लॉग काढला, बाहेरच्या पब्लिकमध्ये नको वाटते ब्लॉग नाही का. मग आपलं घरचे रात्री ते पण 10 वाजता बड्डे केला, कारण ॲक्च्युली घरचे सगळे कार्यक्रमालाच गेले ते का, आपले नेबरचा कार्यक्रम होता नाही का, तिथंच बड्डे वगैरे झाला हिचा, मम्मीचा पण तिकडेच, आणि भरपूर नाही का तिकडंच बड्डे केला सगळ्यांनी. सो इथं घरी पण पाहिजे ना, त्यामुळे घरी पण एक केला. त्याचे फुटेज तुम्हाला दिले. भरपूर जण मला म्हणतच होते फॅमिलीला दाखव. आज फॅमिलीला दाखवले मी ब्लॉगमध्ये.
सो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. And